जा मुलीला पाठवा चांगली तयार करू ना, साडी वगैरे नेसून. आधी ती माझ्या देवाच्या मागे लागली होती, आता तुमच्या मुलाला बघेल ना तर त्याच्या मागे लागेल. अक्का, तोंड सांभाळून बोल. आणि जिच्याबद्दल बोलतेस ना तू, हे तिच्याच घरी बसून बोलतेस. हा सगळं कळलं आणि माझं सगळं लक्षात आहे. तुझ्या मुलीमुळे आहे ना माझ्या देवाचं आयुष्याचं वाटळ झालं. तुझ्या मुलीमुळे माझा देव माझ्यापासून दूर गेला, कळलं? ओ अक्का, काय काय बोलताय? आणि आजी तुम्ही यांचं काय सगळं ऐकून घेताय? काय पिंकी, मूर्ख माणसाला समजवण्यासाठी मूर्खपणाच्या त्याच पातळीला आपल्याला उतरायला लागतं. आणि चिखलात दगड फेकला ना तर आपल्यावरच चिखल उडतो, म्हणून गप्प बसावं माणसाने. हे मोठी लेक्चर देणारी झिपरे, अगं दुसऱ्यांना शानपण शिकवण्याआधी ना स्वतःच्या लेकीकडे बघ. ते तू मला सांगायची गरज नाहीये. तुमचं काम झालं असेल तर निघा आता. अहो पण ती मुलगी. ओ काय मुलगी? कोण नाही मुलगी या घरात? चला निघा इकडनं आधी. सांगितलं ना निघा, उठा लवकर. चला आई चल. तू पण निघ आता. दुसरा काही उद्योग नाहीये ना, म्हणून असले थेर सुचतायत तुला. दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचं बंद कर, कळलं? ही सगळी नाटकं स्वतःच्या घरी करायची. गेल्या वेळी गोठा साफ करायला सांगितला होता, आता म्हशी धुवायला लावीन, कळलं? निघ. पिंकी, माझा निर्णय बरोबर होता. डॉली या माणसांबरोबर खुश नाही राहू शकणार आणि ही माणसं डॉलीला खुश नाही ठेवू शकणार. कबीर, कबीर, कबीर वेट. कबीर थांब. काय झालंय? अगं राधा तू? हो मीच. का एक्सपेक्टेड नव्हतं? नाही म्हणजे असं एकदम सरप्राईज. हो पण तू दिलेला सरप्राईज इतकं ग्रेट नाहीये ना. मी? हो, एवढं मोठं सरप्राईज दिलंस मला व्हॅलेंटाईन्स डे ला. किती छान सेलिब्रेट केला आपण व्हॅलेंटाईन्स डे. वाव, इतकं बेस्ट व्हॅलेंटाईन्स डे जो मी आयुष्यात कधी विसरूच शकत नाही. थँक्स फॉर द गिफ्ट. राधा मला जरा काम आहे, आपण नंतर बोलू. कबीर एक मिनिट, काय मूर्ख आहे का? त्या दिवसापासून मला भेटला नाहीस, त्याही दिवशी अचानक निघून गेलास कोणालाही न सांगता. बरं माझे फोनही उचलत नाहीयेस, आताही कॉलेजला येतोयस पण मला टाळतोयस. काय तुझा नक्की प्रॉब्लेम काय कबीर? कसला प्रॉब्लेम? काही काय, आपण नंतर बोलू. कबीर तुला इतक्या सहजासहजी जाऊ देईन असं वाटलं मी तुला इतक्या इझिली कुठेही जाऊ देणार नाही, ना इथून ना माझ्या आयुष्यातून. कबीर काय चाललंय तुझं? जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना तोपर्यंत मी तुला इथून कुठेच जाऊ देणार नाही. कसले प्रश्न? काय बोलतेस तू राधा? हे बघ मला खरंच खूप महत्वाचं काम आहे, आपण नंतर बोलूया ना प्लीज. कबीर प्लीज प्लीज मला आत्ता सांग, तुझं काय चाललंय नेमकं? तू असं का वागतोस आणि मला का टाळतोयस? असं काय चुकीचं वागलं जो तू माझ्याशी बोलत नाहीयेस? कबीर प्लीज सांग. मला नाही माहित. तुला नाही माहिती? मग कोणाला माहितीये सांग ना. तुला माझी अवस्था काय झाली ते दिसत नाहीये का कबीर? काय चाललंय तुझं सांग प्लीज. राधा हे बघ मला खरंच आता काहीच कळत नाहीये, पण तू बोलतेस ना तसं काही नाहीये. कबीर खोटं बोलतोयस तू. नक्की सांग काय झालं होतं आणि तू कुठे गेला होतास? खोटं बोलतोयस तू माझ्याशी. मी खोटं बोलतोय का? राधा हे बघ आता तरी ना मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये, सो यू प्लीज लीव्ह मी अलोन. कबीर सॉरी राधा, पण आता आई आणि देवामध्ये कुणी येणार नाही, अगदी मी सुद्धा नाही. हा माझ्याशी असा का वागतोय? काहीतरी मेजर घडलंय नक्की, पण काय? कबीर प्लीज प्लीज एकदा बोल ना माझ्याशी प्लीज. चहा घेणार आहेस? तू थांब मी बनवतो. बर थांब. बर काय बोलायचं होतं तुला? आणि मोनिका घेणार आहे चहा? नाही ती घेत नाही आणि ती आता नाहीये. ती नाहीये? कुठे गेली का? तुला नाही माहिती? खरंच नाही माहिती? आलं आलं चालेल ना चहात? चालेल. हेही शिकण्यासारखं आहे तुझ्याकडनं.
काय चहा? नाही, विषय बदलणं चांगलं जमतं तुला. ए, तू तू ए, ओ, शिट, 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 शिट. ओ, सॉरी सॉरी सॉरी, माझं लक्षच नव्हतं का. हे आल्याच्या नादात इकडे सगळं घोळ झाला. वेळ महत्वाची आणि वेळेकडे लक्ष असणं महत्वाचं. सॉरी. चटका बसला? हा, थोडासा, पण ठीक आहे, इट्स ओके. म्हणजे चटका बसला. वेळ वाया घालवण्याची शिक्षा. स्नेहू, मगापासून तू चहा बद्दल बोलत नाहीयेस, एवढं नक्की आहे ना? नाही, तू 20 वर्षापूर्वी जी चूक केलीस ना तीच आता परत करतोयस म्हणून म्हणते मी. चूक? मी कोणती चूक केली? वेळ वाया घालवण्याची चूक. मी डॉलीला इतकं डिस्टर्ब कधीच पाहिलं नव्हतं. बघ, डॉली एक इंडिपेंडंट मुलगी आहे ग. म्हणजे तिचे विचार, तिची मतं याचा रिस्पेक्ट मला करायलाच हवा. आणि कुठलंही नातं मला तिच्यावर लादायचं नाहीये. पण एक पाऊल पुढे तर जाशील. तू तिला सांगितलं नाहीस तर कसं कळणार तिला तुझ्या मनात काय येते? तुला मनापासून असं वाटतंय? हो, तुला मोनिकाबद्दल जे काही वाटतं ते तू तिला सांगावंस असं मला वाटतं. तू चहा घे. चहा घेते, पण मला प्रॉमिस पण हवंय. तू तिला सुखात ठेवशील. तू मोनिकाला नीट सांभाळशील. तिला आनंदात ठेवशील. तिची काळजी घेशील. घेशील ना? असं काही एवढं काही वाटत नाही मला तिच्याबद्दल. पण आता तू एवढा आग्रह करतेस म्हणून ना, नाही तर उद्या मलाच बोलशील की माझ्या मुलीला प्रपोज केलं, मला विचारलंच नाहीस. मग मी आता कळतो. सॉरी. ओके ओके. हे पण तुला खरंच वाटतंय की मी मोनिकाला प्रपोज करावं? खरंच. हा, नाहीतर म्हातारपणी स्वतःच असा चहा करून पिता पिता म्हणशील, वेळ होती, संधी होती, मोनिका होती, पण मी तिला विचारलंच नाही. गप्प बस ग, काही काय नाही. मोनिकासाठी मी काही करेन. तिला खुश ठेवण्यासाठी वाटेल ते करेन मी. खरंच आय लव्ह हर. आय लव्ह हर. आय नो. घे आता चहा. ऑल द बेस्ट. लागा तयारीला. हो ग, आज फायनली तिला विचारतो मी. ओके. गुड मॉर्निंग. हो, गुड मॉर्निंग. वा साडू, येस. आज एकदम वेळेत आलायस मला न्यायला. हॅलो, मी नेहमीच वेळेत असतो, तुझं लक्ष नसतं. फॉर अ चेंज तुझं लक्ष गेलंय आता. गॉड, तुझ्या बरोबर बोलण्यात कोणी जिंकू शकतं का? तुझ्यासाठी हरायला तयार आहे. काय? नाही, काही नाही बाई. चला, निघायचं का आता? हॅव अ गुड डे. अरे वा, आज आई पण एकदम फुल ऑन एनर्जेटिक मूड मध्ये. क्या बात है. काय जादू काय? अरे ये मोहब्बत का जादू है. काय स्नेहू? लव्ह इज इन द एअर. बाप रे, तुम्हाला दोघांना ना सकाळी सकाळी हे सगळं असं कसं काय सुचू शकतं ना? किती कठीण आहे हे. हा हा, चला निघूया आता. हॅलो, मी उभीच आहे, तू बसलायस. हे एक मिनिट. ऍक्च्युली ना, सॉरी, कबीर येतोय. त्याला काही निरोप द्यायचा मी देते ना. नाही, मी विचार करत होते की कॉलेजला जाताना त्यालाही ड्रॉप करेन ना. अगं, त्याला वेळ लागला तर तुम्ही जा ना. तुम्ही जा, तुम्हाला उशीर होईल. ओके ओके, चल बाय बाय बाय. चला मॅडम, चला. चला. पण तू काय US वाला ड्राईव्ह करणार आहेस का परत? मोनिका मॅम चला लवकर, नंतर मलाच म्हणाल उशीर करतोय म्हणून. आजी, आई खाली नाही आली अजून. मला म्हणत होती उशीर होते आणि आता स्वतःच बघ आली होती. मग बाहेर आहे का गाडी जवळ? चल मी पळतो. नाही, ती गेली. अरे अशी कशी गेली ती? मी सांगितलं होतं ना मी पण येतोय म्हणून. आई पण ना. ती एवढा का वैतागतोयस? त्यांना उशीर होत होता, गेले ते. म्हणजे विक्रांत सर आले होते? हो, त्यांच्यासोबतच गेली ती. अशी कशी गेली ती? माझ्यासाठी थांबली असती तर काय बिघडलं असतं का? अरे ठीक आहे ना, गेली एक दिवस लवकर. अगं पण मग मला का म्हणाली ती चल म्हणून? आणि असं आयत्या वेळेवर कोणीतरी आलं म्हणून ठरलेला प्लॅन चेंज करायचा? ते विक्रांत सर जसे आले तसे गेले असते ना. त्याने एकट्याला जाता नाहीत का कॉलेजला? तुला एकट्याला जाता नाही येत?
आणि मोनिकानी कोणासोबत जायचं कोणासोबत नाही जायचं हा तिचा डिसिजन आहे. 1 मिनिट आजी, ती जशी तुझी मुलगी आहे, कॉलेजची डीन आहे, डॉक्टर आहे, तशी ती माझी आई पण आहे ना. त्यामुळे तिने कोणाबरोबर जायचं कोणाबरोबर नाही जायचं हे ठरवण्याचा अधिकार मला पण आहे. हे अधिकाराचं अतिक्रमण नाही का? पण मग माझ्या आईने मला प्रॉमिस करणं आणि ते एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी प्रॉमिस तोडणं हे करेक्ट आहे का? कबीर, मुद्दा चूक की बरोबरचा नाहीच आहे. आणि विक्रांत अनोळखी? तुझ्या जन्माच्या आधीपासून ओळखतात ते एकमेकांना. अरे पण इतके वर्ष जेव्हा आई एकटी होती तेव्हा कुठे होते विक्रांत सर? तेव्हा मीच होतो ना तिचा बेस्ट फ्रेंड. त्यामुळे ती कोणाबरोबर जाणार कोणाबरोबर नाही जाणार हे मी ठरवू शकतो. तू ह्याला अतिक्रमण म्हणालीस तरी. तू बस, तुझा तूच विचार कर कबीर, मी काहीच म्हणणार नाही. तुला तिची आई म्हणून काळजी वाटते आणि मला मुलगी म्हणून. म्हणूनच मला वाटतं की आता तरी तिनं योग्य निर्णय घ्यावा. कसला निर्णय? देवासारख्या बेजबाबदार माणसापासून दूर होण्याचा निर्णय. यापूर्वी अनेकदा तो असाच न सांगता न विचारता तिला सोडून गेला होता. त्याची वाट बघत आयुष्य काढायचं का माझ्या मुलीनं? आजी तू काय बोलतेस? हा, आईने देवाच्या प्रेमात पडावं असं तुलाही वाटत होतं ना? मग आता हे काय अचानक नवीन सुरू केलेस तू? टार्झन बापूंसारखा माणूस शोधून सापडणार नाही असं वाटत होतं मला. तुझ्या आईनं खूप सहन केलंय, तुला सिंगल पेरेंट म्हणून वाढवलंय, खमकी आहे ती. पण आयुष्यात दुखलं खुपलं सांगायला, काहीतरी शेअर करायला लागतं कुणीतरी. आधीच तिला मनातलं घडाघडा बोलून दाखवायची सवय नाहीये. पण आजी मी आहे ना, मी तिला कधीच एकटीला सोडून देणार नाही. कुठवर? कबीर, मुलगा म्हणून तू तिच्यासाठी खूप काही करशील, पण तिला पार्टनरची गरज आहे. तुला तुझं पर्सनल लाईफ आहेच ना रे. आणि देवाचं वागणं बघून मला त्याच्यावर विश्वास उरलेला नाहीये. पण आजी देवाला सुद्धा त्रास होत असणार ना? त्याचंही प्रेम आहे ना आईवर. आई असं कसं वागू शकते देवासोबत? म्हणजे देवा काहीही करू शकतो? प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिट असते आणि देवाने आपली लिमिट क्रॉस केलेली. आता देवाला विसरून तिनं आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करावी असं मला वाटतंय. आजी असं काही होणार नाहीये. तुला आईचं देवावरचं प्रेम दिसत नाहीये का? तिला होणारा त्रास दिसत नाहीये का तुला? आई देवाची का वाट पाहते? हा, तुला काहीच कळत नाहीये. कळत तुला नाहीये कबीर. आता मोनिकाच्या नशिबात काय आहे हे वेळच ठरवेल. पण एक मात्र नक्की, माझ्या मुलीला त्रास होईल असं कुणाला काहीही करून देणार नाहीये. मग तो देवा असो नाही तर दुसरं कोणी. जा तू. आजी तू देवाला खूप चुकीचं समजतेस ग. देवा हे सगळं ना माझ्या आणि राधाच्या प्रेमासाठी करतोय. मला आता तुला काहीच सांगता येत नाहीये, माझा नाईलाज आहे. पण विक्रांत सर आणि आईबद्दल तुझ्या मनात काही असलं ना तरी मी असं होऊ देणार नाही. आईचं देवावर प्रेम आहे आणि देवाचं आईवर, आणि हे कोणी बदलू शकणार नाही. तूही नाही आजी. अरे असू देत ना, बंद का केलं? एवढं काय किशोर कुमार समोर उभं राहिल्यासारखं करतेस? आणि तू कसला विचार करतेस? नाही म्हणजे माझ्याशी शेअर करू शकतेस तू? तसं काही नाहीये. मी काय म्हणतोय, मी जरा कॉलेजला सिक लिव्ह टाकायचा विचार करतोय. म्हणजे डे नसलो म्हणून काय झालं, शेवटी मलाही माझं पर्सनल लाईफ आहेच की. हा या ऑफकोर्स. आणि तू टाक ना सुट्टी, काहीच प्रॉब्लेम नाही. अरे आणि तसंही माझे प्रॉब्लेम्स असताना तूच कॉलेज बघत होतास, कॉलेजही सांभाळत होतास, इनफॅक्ट मलाही सांभाळत होतास. अरे काय झालं? अरे विकी, विकी तू प्लीज, तू गाडी साईडला लाव. विकी 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 विकी, ओ माय गॉड, तुला चक्कर आली का? काय झालं? ऐक विकी तू बरा आहेस ना? की काही नाही, आनंदाने छातीत दुखायला लागलं ग. म्हणजे तुला कळलं तरी ना ग मी तुझ्यासाठी काय काय केलेलं आहे. नाही तर तू काय देवदास बनून फिरत होतीस. बरं वाटतंय आता. तू काय वेडा आहेस का? जीव गेला असतात तर माझा. ठीक आहे, घे सुट्टी, तसं काही टेन्शन नाहीये, मी सांभाळेन सगळं काम. बाय द वे, तुला सुट्टी कशासाठी हवी?
अरे यार तू ते पण विसरलीस. अरे मी भारतात आलोय कशाला? हा सॉरी. हा करेक्ट आहे तुझं. तू घे ना, तू घे सुट्टी, मी सगळं मॅनेज करते. तूच आहेस ग. म्हणजे तूच आहेस ना माझी खरी मैत्रीण. अजून कोण आहे दुसरी? आणि तुझी ती स्पेशल वन ती आहे ना? ती फक्त आहे, अजून माझी नाही आहे ना. म्हणजे तू अजून विचारलं नाही आहेस तिला? नाही ना, म्हणजे मी विचारल्यानंतर ती काय रिएक्ट होईल, तिच्या मनात काय येईल, मला काही अजून कळत नाहीये. डोंट वरी, आता केस माझ्याकडे आली आहे, त्यामुळे ती सॉल्व्ह होणारच. खरंच? ऑफकोर्स येस. हो. मी तुला तुझी ती स्पेशल वन मिळवून देणारच, आणि त्यासाठी तुला सुट्टी घ्यायची गरज नाहीये. चला. तू खरंच करणार आहेस हे सगळं? एवढा काय इमोशनल होतोस तू? वेडा आहेस का? कधी प्रपोज करायचंय ते ठरव आधी, बाकी मी सगळं मॅनेज करेन. 1 मार्च. आहा, डेट पण ठरवली आहे बघ. हा, मी नुसता विषय काढला तर तुझी किती प्रगती झाली. डेट पण ठरवून मोकळा झालास. तू हो म्हणालीस तर? म्हणजे तू मदत करशीलच ना. आता सगळं तुझ्याच हातात आहे ग. बघा प्रॉमिस केलंस तू, नाही तर आयत्या वेळी तू कामाचं काढशील काहीतरी. नाही, प्रॉमिस इज प्रॉमिस. येस. पण तू मला एक गोष्टीचं प्रॉमिस कर. हे असं ना, ही अशी नाटकं करू नकोस यार, चक्कर येण्याची वगैरे. मला केवढं टेन्शन आलं होतं. हसतोयस काय? चल आता. बापरे. अरे कबीर बाबा एकदम अर्जंट मध्ये फोन टाकला आपल्याला. काय मॅटर आहे? मला ना काहीतरी गडबड वाटते यार. काय झालं? डॉली वहिनीना काय कळला की काय आता? अरे मलाच कळत नाहीये रे. म्हणजे मला जे वाटतंय ते खरं आहे की मला वाटतंय म्हणून तसं वाटतंय, मला कळत नाही. कॉलर जरा थंड घे ना. तू काय खरं खोटं बोलतोय ते आपल्यालाच कळत नाही. काय झालं? काही लोचा आहे का? मला ना या विक्रांत सरांचं काही खरं नाही वाटत. म्हणजे त्यांच्या मनात ना आईबद्दल नक्कीच काहीतरी आहे. काय झालं? काही बोलला का तो? काही केला का त्याने? नाही, पण आपल्याला देवाला ना लवकरात लवकर शोधायला हवं. आजीचं वागणं पण चेंज झालंय यार. म्हणजे आजी पण? नाही, म्हणजे असं काही कन्फर्म नाहीये, पण मला असं वाटतं की आजीचा सपोर्ट आहे विक्रांत सरांना. ती देवावर खूप चिडली आहे रे. म्हणजे देवा असं काही न सांगता निघून गेला अचानक. आणि तुला माहितीये ना आजी कशी आहे. नाही, हे बघ आपण करतो काहीतरी. आपल्याला रिस्क घेऊन चालणार नाही. थांब 1 मिनिट. ये छोटा पॅकेट. हे बघ देवाबाई हे मचमच नाही पाहिजे आपल्याला. देवाबाई जिथे कुठे आहे त्याची लवकरात लवकर खबर आपल्याला कळली पाहिजे. त्याचा ऍड्रेस आपल्याला भेटला पाहिजे. हा चल सगळ्या पोरांना कामाला लाव. अरे ठेवतो का आता? तिकडे येऊन ठेवू? अजून छोटा करून टाकेल तुला. हा चल ठेव. चप्पत. अरे कॉलर काय चाललाय तुझा? देवाबाई कुठे त्याची खबर लागते का ते बघतोय आपण. तूच बोलला ना. अरे हो, ते सोड. ते बघ सर आणि आई. चल कुठे चाललेत ते बघूया. चल. बघितलं सध्या केवढी रिस्क येते. अरे कबीर बाबा, रिस्क आहे तर रिस्क आहे ना. नाही ठीक आहे, आपण पण बघतो, नीट बघतो. अरे तू असं प्रेमात वगैरे कसं काय पडू शकतोस? वेळायस का तू? म्हणजे प्रेमात वगैरे ठीक आहे, पण सडू तू असा कमिटमेंट टाइप्स कधीपासून झालायस? ओ माय गॉड. हसू नको यार. नाही तू आता हस, पण मी प्रपोज करेन ना तेव्हा कळेल तुला. कळणारच आहे. कबीर बाबा, देवाबाईला लवकरात लवकर परत आणायला पाहिजे. विक्रांत सरांवर नजर ठेवायला पाहिजे. डॉली वहिनी देवाबाईला विसरल्या नाही पाहिजे. सत्य आपल्याला जे थांबवलं पाहिजे. हातात हात घेऊन वगैरे प्रपोज नाही करणार आहे मी. मग हातात हात तर घेणारच, गुडच्या बडग्यावर बसणार. काय चाललंय तुमचं? तुमचं म्हणजे? तुमचं म्हणजे तुझं आणि कबीरचं. येतो आपण. का?
इथे कबीर मला रोज वेगवेगळी कारणं देऊन टाळतोय. आपण काय करू शकतो? इथे मला सॉरी म्हणणं तर दूर, पण तो लेक्चर्स आणि स्टडीजच्या नावाखाली टाळतोय मला. आणि तुझ्या बरोबर फिरायला बरा वेळ आहे त्याला. कसं आहे ना राधा, असं म्हणतात की तुम्ही जे पेराल तेच उगवतं. दोन प्रेम करणाऱ्यांच्या मध्ये आलीस ना तर तुझ्या नशिबी पण हेच आहे. त्यामुळे वेळ गेली नाही अजून, सुधार. आणि आपल्याला जास्त बोलायला लावू नको. येतो आपण. तुझ्या देवाच्या प्रेमाच्या आड येते मी. हो येतेच आहे. आणि आता तर हेच माझं मिशन आहे.